रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आहे आमच्या गुणुभाऊचं लग्न आणि आपल्याला जायचंय सडगावला लग्नासाठी। तर मग मित्रांनो, वराडच्या गाड्या निघाल्या आहेत, पण आपल्याला जायचंय मोटरसायकलने। कारण का तर आपल्याला पाळदला पण लग्नाला जायचंय। जसा उन्हाचा तडाखा आहे भाऊ, तसाच लग्नांचा बी फुल जोरावर तडाखा सुरू आहे। मग आपल्या सोबत आहेत महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंगाचार्य बाळा महाराज। आलो भाऊ मुद्दान दाना खनखन करत डायरेक्ट डोंगराळ्यात आल्यानंतर आम्ही थोडंसं थांबलो होतो भाऊ, पण मग वराडच्या गाड्या आमच्या मागे आलेल्या होत्या आणि त्यात ना सगळे आपली फॉलोअर्स मंडळी होती। जाणार होते भाऊ भारतीयनगर मार्गे, पण आपल्याला जायचं होतं पाळदला। मग काय मित्रांनो, निघालो सरळ पाळदकडे। वाटेत लागलं आपल्याला जैतोबा महाराजांचं मंदिर। मग काय घेतली जैतोबा महाराजांच्या मंदिराकडे गाडी। तिथं जाऊन घेतलं जैतोबा महाराजांचं दर्शन आणि म्हटलं माझ्या सर्व इंस्टा फॅमिलीला सुखी समाधानाने ठेव म्हटलं। तर मग मित्रांनो, दर्शन घेऊन आलो डायरेक्ट पाळदला। आणि इकडे सन पाच ते भेटणार रवी बाबा आणि कासा बाबा, आणि सोबतच इकडे दोन्ही त्र्यंबक बाबा भेटणार ना भाऊ आपले। तर मग मित्रांनो, इकडे येऊन पाहिलं तर आपल्याला नवीन विशेष काहीतरी पाहायला भेटलो भाऊ। डायरेक्ट विकास भाऊंची एंट्री बैलगाड्यावरती झाली होती। विकास भाऊला भेटून निघालो परत भाऊ सडगावच्या दिशेने। पाळदून आलो भाऊ मग डायरेक्ट बळाण्यात फॉलोअर्स मंडळींना भेटून आलो परत मी सडगावला। मग काय भाऊ सडगाव मा इसन पाच ते भाऊ इकडे बी सगळे होते ना भाऊ आपली इंस्टा फॅमिली। मी सगळा सपोर्ट करणार भाऊ आहे देखील मालपूर बारी काय भाऊ मंडप मा जावानंतर कर भाऊ नवरीना भाऊने आपलं स्वागत। आणि मग काय भाऊ इकडे गणा भाऊकडे आणि तिकडे जायचं मोक्कार देंगाना ना भाऊ डायरेक्ट। भाऊ काही विषय नाही, जीवन आहे ना एकच दाव भेटत, त्यामुळे हा शिकूची जगी घ्यावा। तेवढात वहिनी भाऊ नवरदेव नवरीने एंट्री जोरात। मग काय भाऊ टाळेला इसन बसूनच भाऊ जेवण करायला श्रीराम भाऊ सोबत, आणि समोरच आपली इंस्टा फॅमिली बी जेवण करायला। तर मग मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये। रामकृष्ण हरी।